मी वेगवेगळे व्हिडिओज, ब्युटी व्हिडिओज, हेअर ग्रूमिंग व्हिडिओज किंवा मेकअपचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी रेग्युलरली माझ्या चॅनलमध्ये घेऊन येत आहे. किंवा होम केअर कशी करायची, घरच्या घरी तुम्ही स्किनची केअर कशी करू शकता किंवा सलॉनमध्ये जाऊन तुम्ही काय काय करायला पाहिजे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये रेग्युलर बेसिसवरती मिळत जाते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आता नवीन एक गोष्ट चालू झालेली आहे, ती म्हणजे वेडिंग सीझन चालू झालेला आहे. वेडिंग सीझन चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे ग्रूम्सची आणि ब्राईड्सची आज भरपूर तयारी चालू असणार आहे. तर त्या अनुषंगाने मी आता आजचा जो व्हिडिओ तुम्हाला देणार आहे किंवा आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली ग्रूमनी आपल्या स्किनची काळजी कशी करायची किंवा ग्रूमनी आपल्या स्किन केअर रेजिम कशी ठेवायला पाहिजे किंवा ब्राईड्सनी आपली स्किन केअर कशी करायला पाहिजे, ब्राईड्सनी आपली स्किन चांगली ठेवण्याकरता किंवा चांगली होण्याकरता रेग्युलरली घरी काय करायला पाहिजे आणि सलॉनमध्ये जाऊन काय करायला पाहिजे, तर हे सर्व मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर बेसिकली आता आपण आज पहिले ग्रूमचं बघूया, कारण बऱ्याच अंशी असं बघितलं गेलं की ग्रूमला बरीच माहिती नसते किंवा जेंट्स जास्ती स्किन केअर करत नाही. त्याच्यामुळे त्यांना स्किन केअर काय करायला पाहिजे लग्नाच्या अनुषंगाने, की आपण काय केलेलं स्किनला चांगलं होईल किंवा सलॉनमध्ये जाऊन काय केलेलं चांगलं पडेल, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बेसिकली कसं आहे की तुमच्या स्किन वाईज तुम्ही प्रोडक्ट्स पहिले चूज करायचे. दॅट इज द फर्स्ट थिंग. मेन म्हणजे तुम्हाला फेस वॉश यूज करायचा आहे, टोनर यूज करायचा आहे, सनस्क्रीन यूज करायचे आहेत, डे क्रीम यूज करायचं आहे, नाईट क्रीम यूज करायचं आहे किंवा जे हायड्रेटिंग जेल्स यूज करायचे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर यूज करायला सुरुवात केली तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट चांगला मिळणार आहे. पण मेनली फेस वॉश, सनस्क्रीन, लोशन्स आणि टोनर्स या 3 गोष्टी तर तुम्हाला कंपल्सरी करायच्या. म्हणजे मलाही कळते की एवढे कोणी एन्थुझियास्टिक नसतात की एवढ्या सगळ्या डे क्रीम, नाईट क्रीम वापरणार आहेत, पण त्यातल्या त्यात बेसिकली फेस वॉश तर 100% वापरत असेल सगळेजण. त्याच्यानंतर सनस्क्रीन वापरायला चालू करा, कारण कसं असतं की लग्नासाठी बरेच वेळा लोक बाहेर मार्केटमध्ये फिरत असतात किंवा आमंत्रण करत फिरत असतात, त्यांची कामं असतात, शॉपिंग असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्किनला टॅनिंग भरपूर होत असतं उन्हात फिरल्यामुळे. तर त्यामुळे सनस्क्रीन कंपल्सरी लावून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. त्यामुळे सनस्क्रीन लावल्यामुळे काय होईल की स्किनला जे टॅनिंग होणार आहे तर ते बहुत अंशी कमी होईल आणि तुम्हाला रिझल्ट त्याचा खूप चांगल्यापैकी मिळतो. सेकंड थिंग, टोनर्स आज वापरायला सुरुवात करा. टोनर ऍस्ट्रीजेंट इज ऑल्सो टोनर, रोज वॉटर इज ऑल्सो टोनर, यू गेट अ प्रॉपर टोनर इन द मार्केट. तर त्यामुळे टोनर्स तुम्ही जेवढी तुमच्या स्किनला चांगले यूज कराल तेवढं तुमच्या स्किनला टोनिंग इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो. प्लस तुमच्या पोर्सला कंट्रोल राहतो, पोर्सचा ऑइलीनेस कमी राहतो स्किनवरती तुमच्या, जर तुम्ही टोनर चूज करताय तर. त्यामुळे प्रत्येक फेस वॉश नंतर तुम्ही जर टोनर यूज केला तर दॅट इज मोर बेटर. त्यामुळे फेस वॉश यूज करायचा आहे, त्यानंतर टोनर यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग सनस्क्रीन लावायचं आहे. जर मॉर्निंगमध्ये तुम्ही बाहेर पडाल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर परत एकदा फेस वॉश, परत एकदा टोनर. रात्री झोपताना यू कॅन गो फॉर सिरम और यू कॅन गो फॉर नाईट क्रीम्स. व्हॉट मीन्स लाईक मी असं सांगेन की तुमच्या स्किनला काय योग्य आहे तर ते पहिले चेक करा. तुमचं स्किन ड्राय आहे त्यानुसार तुम्ही नाईट क्रीम यूज करा, तुमचं स्किन जर ऑइली आहे त्यानुसार तुम्ही जेल्स यूज करा. ह्या सगळं प्रॉपरली वापरून तुमच्या स्किनला चांगला रिझल्ट तुमच्या स्किनला मिळाला पाहिजे. कारण कसं आहे, लग्नामध्ये तुम्ही चांगलं दिसणं दॅट इज मेन कन्सर्न ऍक्च्युली आताच्या घडीला. तर त्याच्यामुळे आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून गोष्टी बघणार आहोत की सलॉनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायला पाहिजे. तर हे जे आता जे मी सांगितलं की फेस वॉश, टोनर आणि सनस्क्रीन या 3 गोष्टी तुम्ही वापराच आणि मेक युअर स्किन व्हेरी गुड. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवा. म्हणजे पाणी तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती प्यायचं आहे. जेवढं जास्ती पाणी प्याल तेवढा रिझल्ट तुमच्या स्किनला चांगला मिळणार आहे. तर अशाच व्हिडिओज तुम्हाला जर हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला रेग्युलरली नोटिफिकेशन्स येत जातील आणि तुम्हाला तुमच्या स्किनसाठी काय काय करायला पाहिजे किंवा हेअरसाठी काय काय करायला पाहिजे हे तुम्हाला कायमचं हे तुम्हाला रेग्युलरली मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.